राज्यातल्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतल्या नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर वर्षानुवर्ष कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हितार्थ महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ ही संघटना प्रयत्नशील आहे. या कामगारांना कंत्राटदार आणि वीज कंपनी प्रशासनाकडून सातत्यानं भेडसावत असलेल्या समस्यांचं निराकरण करून कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करून पूर्वाश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ असतानाच्या शासन मान्यताप्राप्त रोजंदारी कामगार पद्धती अर्थात नॉमिनल मस्टर रोलद्वारे त्या काळात कंत्राटदार विरहित रोजगार दिला जात होता. त्याच पद्धतीनं आज रोजी महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीत वर्षानुवर्ष नियमित विविध मंजूर रिक्त पदांच्या जागेवर कार्यरत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार मुक्त वयाच्या 60 वर्षापर्यंत शाश्वत रोजगार देण्यात येऊन त्यांना वीज कंपनीच्या रिक्त पदांवर सेवेत सामावून घ्यावं किंवा हरियाणा राज्यात जसं हरियाणा कौशल्य विकास निगमची स्थापना करून त्या राज्यातल्या वीज कंत्राटी कामगारांना ज्या प्रकारे कंत्राटदारांच्या विळख्यातून मुक्त करून कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार देण्यात येतोय, त्याचप्रमाणे अशा प्रकारची योजना ही महाराष्ट्रातल्या विविध उद्योगात सुरू करावी ही संघटनेची अनेक वर्षापासूनची मागणी केवळ धोरणात्मक निर्णयाची बाब म्हणून शासन दरबारी प्रलंबित आहे. या मागणीबाबत ऊर्जा मंत्री यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी धोरणात्मक निर्णय घेऊन कामगारांना न्याय द्यावा ही कामगारांची इच्छा आहे. या मागणीसाठी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येत असून मागणीचं निवेदन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना देण्यात आलेलं आहे. पालकमंत्र्यांनी आम्हाला न्याय देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करावेत अशा प्रकारचं निवेदन देण्यात आले. इथून पुढच्या काळात न्याय न मिळाल्यास रेशीमबाग ते नागपूर असा भव्य पायी मोर्चा आणि बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. आज येथे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातील कंत्राटी कामगार हे आंदोलन करत आहे. हे आंदोलन माननीय आपले कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रशासकीय कार्यालयावर होत आहे आणि आमच्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे. कंत्राटी कामगारांना जो अन्याय होते कंत्राटी कामगारांवर त्या विरोधात हा आमचा प्रशासनाच्या विरोधात हा आमचा हे आंदोलन चालू आहे आणि आमचे आंदोलन हे 12 ऑगस्टपासून चालू आहे. आमचे साखळे उपोषण 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान आमचे साखळी उपोषण होते. त्याच्यानंतर आज 20 तारखेला माननीय कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रशासकीय कार्यालयावर आम्ही हा 1 दिवसाचा ठिय्या आंदोलन करत आहे. आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की कंत्राटी कामगारांना हा शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे आणि कंत्राटी कामगारांची जी पगारवाढ थांबलेली आहे ती कंत्राटी कामगारांना योग्य पगारवाढ मिळाली पाहिजे. प्रशासनाने पूर्णपणे कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष केले आहे आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही 24 तारखेला नागपूर येथे रेशीमबागपासून पायी मोर्चा करून माननीय ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या घरावर जाऊन हे आमचा उपोषण आमरण उपोषण हे चालू राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्या झेंड्याखाली आज आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व वीज कंत्राटी कामगार कलेक्टर ऑफिस येथे पालकमंत्री यांच्या शासकीय ऑफिससमोर हे आंदोलन करत आहोत. तरी आमचं पालकमंत्र्यांना एवढं निवेदन आहे की कंत्राटी कामगार गेले कित्येक वर्ष झाले न्यायापासून वंचित आहेत व आम्ही 12 तारखेपासून साखळी उपोषण करत आहोत. तरी आमचं पालकमंत्र्यांना एक सांगणं आहे की आमची बैठक लवकरात लवकर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर आमची मीटिंग लवकरात लवकर करून कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून द्यावे. जर आमची मीटिंग जर नाही झाली तर 24 तारखेला माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नागपूर येथील घरावर आम्ही घेरावा घालू आणि अमरण उपोषणाला तिथे आम्ही बसणार आहे. हे आम्हाला या आंदोलनामार्फत सांगायचं आहे.